नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या RJJK एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। चला तर पाहूया आपला पहिला प्रश्न। भारतातील पहिली IPS अधिकारी कोण होती? तुमचे ऑप्शन आहेत A. इंदिरा गांधी, B. किरण बेदी, C. प्रतिभा पाटील आणि D. सुचित्रा कृपलानी। तुमचे योग्य उत्तर आहे किरण बेदी। तुमचा पुढचा प्रश्न आहे, गुन्हेगार शोधण्यासाठी बोटांचे ठसे फिंगरप्रिंट सिस्टम सर्वप्रथम भारतात कुठे वापरले गेले? तुमचे ऑप्शन आहेत A. मुंबई, B. कोलकाता, C. दिल्ली आणि D. नागपूर। योग्य उत्तर आहे कोलकाता। तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला पोलीस संग्रहालय कुठे आहे? तुमचे ऑप्शन आहेत A. हैदराबाद, B. दिल्ली, C. लखनौ आणि D. कोलकाता। तुमचे योग्य उत्तर आहे दिल्ली। तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहेत A. भाकरा नांगल, B. कोयना, C. सरदार सरोवर, D. तिहरी। योग्य उत्तर आहे भाकरा नांगल। तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहेत A. दिल्ली, B. कोलकाता, C. मुंबई आणि D. बेंगलोर। तुमचे योग्य उत्तर आहे मुंबई। तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ग्रहाला पृथ्वीची जुळी बहीण म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत A. मंगळ ग्रह, B. शुक्र ग्रह, C. शनी ग्रह आणि D. नेपच्यून ग्रह। तुमचे योग्य उत्तर आहे शुक्र ग्रह। तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील रेल्वेचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? तुमचे ऑप्शन आहेत A. लॉर्ड डलहौसी, B. नेहरू, C. गांधीजी आणि D. टिळक। तुमचे योग्य उत्तर आहे लॉर्ड डलहौसी। तुमचा पुढचा प्रश्न आहे, पावसाचे शहर म्हणून भारतातील कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहेत A. चेरापुंजी, B. शिलाँग, C. दार्जिलिंग आणि D. मुन्नार। तुमचे योग्य उत्तर आहे चेरापुंजी। तुमचा पुढचा प्रश्न आहे, विज्ञानाचा पिता म्हणून कोण ओळखले जातात? तुमचे ऑप्शन आहेत A. आयझॅक न्यूटन, B. गॅलिलिओ, C. आइन्स्टाईन आणि D. थॉमस एडिसन। तुमचे योग्य उत्तर आहे गॅलिलिओ। तुमचा पुढचा प्रश्न आहे, 100 बाणांचा योद्धा म्हणून कोण ओळखले जात होते? तुमचे ऑप्शन आहेत A. भीष्म, B. अर्जुन, C. कर्ण आणि D. द्रोणाचार्य। तुमचे योग्य उत्तर आहे कर्ण। तुमचा पुढचा प्रश्न आहे, वरणात शेवगाच्या शेंगा खाल्ल्याने कोणता आजार कमी होतो? तुमचे ऑप्शन आहेत A. बद्धकोष्ठता, B. सांधेदुखी, C. डोकेदुखी आणि D. हृदयविकार। तुमचे योग्य उत्तर आहे सांधेदुखी। तुमचा पुढचा प्रश्न आहे, विटा बनवणारे गाव म्हणून महाराष्ट्रातील कोणते गाव प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहेत A. सांगली, B. कोल्हापूर, C. लोणंद आणि D. भिवंडी। तुमचे योग्य उत्तर आहे लोणंद। तुमचे पुढचा प्रश्न आहे, भारतातील गंगा नदीचे उगमस्थान कोठे आहे? तुमचे ऑप्शन आहेत A. अमरकंटक, B. गोमुख, C. बद्रीनाथ आणि D. केदारनाथ। तुमचे योग्य उत्तर आहे गोमुख।
तुमचा पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात लांब भिंत कोणती? तुमचे ऑप्शन आहेत: ए चीनची भिंत, बी किल्ल्याची भिंत, सी बर्लिनची भिंत आणि डी अमेरिकन भिंत. तुमचे योग्य उत्तर आहे चीनची भिंत. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील धान्याचे कोठार म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहेत: ए पंजाब, बी बिहार, सी महाराष्ट्र, डी हरियाणा. तुमचे योग्य उत्तर आहे पंजाब. तुमचा पुढचा प्रश्न आहे, वेदांची जननी म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहेत: ए गंगा नदी, बी सरस्वती नदी, सी यमुना नदी आणि डी गोदावरी नदी. तुमचे योग्य उत्तर आहे सरस्वती नदी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या घोड्याचे नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहेत: ए चेतक, बी पवन, सी बादल आणि डी अश्विनी. तुमचे योग्य उत्तर आहे बादल. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सूर्यमालेचा राजा कोणत्या ग्रहाला म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत: ए पृथ्वी, बी गुरु ज्युपिटर, सी मंगळ आणि डी शनी. तुमचे योग्य उत्तर आहे गुरु. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण? तुमचे ऑप्शन आहेत: ए सोनिया गांधी, बी प्रतिभा पाटील, सी इंदिरा गांधी आणि डी सुषमा स्वराज. तुमचे योग्य उत्तर आहे इंदिरा गांधी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.